मला सीएम करा असं शिंदेनी शहांना म्हटलं. आमचा गट भाजपमध्ये विलीन करू पण मला सीएम करा. संजय राऊतांचा खळबळजनक आरोप. सीएम पदासाठी पक्ष भाजपमध्ये विलीन करण्याची शिंदेची तयारी होती. राऊतांचा मोठा आरोप. एकनाथ शिंदे अमित शहांची भेट झाली तर राऊतांना पोटदुखी का? फेक नरेटिव्ह कसा तयार करायचा हे राऊतांना अचूक कळलेलं आहे. मंत्री उदय सामंतांची प्रतिक्रिया. संजय राऊतांची माहिती कालांतरानं खरी ठरते. संजय राऊतांनी केलेल्या दाव्यावर भास्कर जाधव यांची प्रतिक्रिया. संजय राऊतांची भूमिका ही पक्षाची भूमिका. संजय राऊतांच्या दाव्यानंतर सचिन अहिर यांची प्रतिक्रिया. गुरुपौर्णिमेच्या निमित्तानं शिंदेनी शहांची पूजा केली. गुरुपौर्णिमेच्या निमित्तानं शिंदे दिल्लीमध्ये जाणारच होते. शिंदेंच्या दिल्ली दौऱ्यावरून राऊतांची खोचक टीका. शिवसेना पक्ष आणि चिन्हावरील सुनावणीबाबत शिंदेंचा दिल्ली दौरा रद्द. शिंदेंनी दिल्ली दौऱ्यामध्ये शहांची भेट घेतली. दरम्यान आगामी पालिका निवडणुकांसंदर्भातही दिल्ली दौऱ्यामध्ये चर्चा झाल्याची सूत्रांची माहिती. राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र आल्यानं एकनाथ शिंदेंचं टेन्शन वाढलं. दिल्ली दौऱ्यामध्ये शिंदेंची अमित शहांसोबत ठाकरेंच्या एकत्र येण्यावर चर्चा. सूत्रांची माहिती. जनसुरक्षा विधेयक नक्षलवादी आणि माओवादी चळवळीसंदर्भात कोणाचाही आंदोलनाचा अधिकार काढून घेणारं विधेयक नाही. कुणीही विधेयकाला थेट विरोध केला नाही. मुख्यमंत्री फडणवीसांची प्रतिक्रिया. संजय गायकवाड यांनी केलेल्या मारहाण प्रकरणी पोलीस योग्य ती कारवाई करतील. दखलपात्र गुन्हा असेल तर पोलीस गुन्हा दाखल करतील. मुख्यमंत्री फडणवीस यांची प्रतिक्रिया. जनसुरक्षा कायद्याखाली मारहाण करणाऱ्यावर गुन्हा दाखल करा. संजय गायकवाड मारहाण प्रकरणावरून संजय राऊतांचं वक्तव्य. त्या आमदारामध्ये मला नक्षलवाद्याप्रमाणे कडवटपणा दिसतोय. राऊतांचं विधान. संजय गायकवाडांवर गुन्हा दाखल होणार नाही. सत्तेमधील कोणत्याही आमदारावर कारवाई होणार नाही. जितेंद्र आव्हाडांची संजय गायकवाडांच्या मारहाणीवर प्रतिक्रिया. मराठीवर प्रेम असेल तर उद्याचा अजान मराठीमध्ये सुरू करा. राज ठाकरेंच्या मीरा रोड दौऱ्यावरून नितेश राणेंचं आव्हान. राज ठाकरे 18 जुलैला मीरा रोड दौऱ्यावर. निशिकांत दुबेंच्या वक्तव्याशी भाजपचा संबंध नाही. आमचे संस्कार तसे नाहीत. निशिकांत दुबेंच्या वक्तव्यावर अतुल भातखळकरांची प्रतिक्रिया. संजय राऊत उद्धव ठाकरेंसोबत पण ते शरद पवारांची चाकरी करतात. त्यामुळे राऊतांना गुरु शिष्याचं नातं काय कळणार? अतुल भातखळकरांची संजय राऊतांवर टीका. मला आयकर विभागाची कोणतीही नोटीस आलेली नाही. मंत्री संजय शिरसाट यांच्या विधानाचा विपर्यास केला गेला. संजय शिरसाटांच्या विधानानंतर पत्रक काढत श्रीकांत शिंदेंचं स्पष्टीकरण. आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांसाठी 1 जुलैपर्यंतची मतदार यादी वापरली जावी. राज्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारेंचे निर्देश. विधानसभेच्या निवडणुकीपेक्षा या निवडणुकीमध्ये मतदारांची संख्या वाढेल. प्राथमिक तयारीबाबत आयोगाची जिल्हाधिकाऱ्यांसोबत बैठक संपन्न. विधानसभेच्या कामकाज सल्लागार समितीच्या बैठकीमध्ये वाद. विरोधी पक्षनेतेपदावरून बैठकीमध्ये वाद झाल्याची सूत्रांची माहिती. बैठकीमध्ये पटोलेंनी विरोधी पक्षनेतेपदाचा विषय उपस्थित केला. पटोलेंच्या प्रश्नावर राहुल नार्वेकरांकडून ठोस उत्तर नाही. सूत्रांची माहिती. विधानभवनामध्ये भाजपा आमदार गोपीचंद पडळकरांकडून दूध भेसळीचा डेमो. माध्यमांसमोर डेमो देत दुधामध्ये भेसळ होत असल्याचा आरोप. सरकारकडे तोडगा काढण्याची मागणी. विधानभवनामध्ये जितेंद्र आव्हाडांची गोपीचंद पडळकरांना उद्देशून घोषणाबाजी. मंगळसूत्र चोराचा असं म्हणत आव्हाडांकडून विधानभवनामध्ये घोषणाबाजी. विधिमंडळाच्या परिसरामध्ये कचऱ्याचं साम्राज्य. जेवणाचे डबे, डेब्रीज आणि जुन्या फर्निचरचा ढिगारा. उपमुख्यमंत्र्यांच्या कार्यालयाच्या जवळच कचरा जमा. विधिमंडळ कार्यालयाचं दुर्लक्ष. शिंदेंच्या दालनाच्या बाजूला असलेला कचरा कपड्याने झाकला. रोहिणी खडसे यांचा पुन्हा ट्विट. लपवाछपवी अशी लपवाछपवी. रोहिणी खडसेंचं खोचक ट्विट. विधिमंडळामधल्या कचऱ्याच्या मुद्द्यावर वडेट्टीवारांचा सरकारला टोला. सरकारचा कचरा झालाय. विजय वडेट्टीवारांची टीका. मिठी नदी गाळ घोटाळ्यामधील दोषींना सोडणार नाही. अदृश्य शक्तींचाही तपास करणार. मंत्री उदय सामंतांनी विधान परिषदेत दिली माहिती. अजित पवारांच्या कार्यकर्त्याची लक्ष्मण हाकेंना नोटीस. अजितदादांची माफी मागा. उल्लेख असल्या नोटिशीला मी भीक घालत नाही. नोटिशीला लक्ष्मण हाकेंचं उत्तर. ओबीसींच्या मुद्द्यावर मी अजित पवारांना रोज शिव्या देईन. लक्ष्मण हाकेंचा इशारा.